ते तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातील अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलेले आहे. नेक्स्ट, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहेत. नेक्स्ट, शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? तर राजस्थान या राज्याने लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट, SCBIचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर तुहिनकांत पांड्या यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारतातील पहिली हायपरलूप ट्रॅक कोणी बनवली आहे? तर IIT मद्रास आणि भारतीय रेल्वेने बनवलेली आहे. खूप IMP क्वेश्चन आहेत. हेरत उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो? तर काश्मीरी पंडित यांच्या. नुकतेच कोणत्या देशाने ब्लू व्हिसा जारी केला आहे? तर UAEने केलेला आहे. नेक्स्ट, सैन्य अभ्यास जल थल रक्षा 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, प्राणीमित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर राधे कृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट याला लॉन्च करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, 6वा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशाने जिंकली? तर आपल्या भारताने जिंकलेली आहे. नेक्स्ट, रणजी ट्रॉफीचे 2023-24चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर विदर्भाने जिंकलेले आहे. नेक्स्ट, मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? तर बंदरे आणि जलमार्ग यांनी लॉन्च केलेले आहे. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदारांच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना 2025 सुरू केली? तर हरियाणाने केलेली आहे. नेक्स्ट, हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित करणारी देशातील पहिली कंपनी कोणती बनली आहे? तर टाटा स्टील बनलेली आहे. नेक्स्ट, इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, कोणता दिवस परिवहन विभागाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 1 मार्च हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने कोणता उपग्रह लॉन्च केला आहे? तर लुनर ट्रेलब्लेझर हा लॉन्च केलेला आहे. नेक्स्ट, 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर अनोरा याला मिळालेला आहे. नेक्स्ट, 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर एड्रियन ब्रॉडी यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मिकी मॅडिसन यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे? तर 3ऱ्या स्थानावर झेप घेतलेली आहे. नेक्स्ट, अमेरिकेतील नासाच्या यंत्रणाचा वापर करून कोणत्या खाजगी अवकाशाने चंद्रयानच्या पृष्ठभागावर यशस्वी अवतरण केले आहे? तर ब्लू घोस्ट या केलेले आहे. नेक्स्ट, कोणती कंपनी ही चंद्रावर यानाचे अवतरण करणारी पहिली खाजगी कंपनी ठरली आहे? तर फायरफ्लाय एअरस्पेस ही ठरलेली आहे. नेक्स्ट, यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हर्ष दुबे यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर स्पेनमध्ये होणार आहे. नेक्स्ट, नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. यांच्याकडे कोणते मंत्रिपद होते? तर अन्न व पाणी पुरवठा मंत्रिपद होते. नेक्स्ट, कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर डॉक्टर अरुणा ढेरे यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, भारतातील महिला उद्योजकतेचा प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने स्वावलंबिनी उपक्रम सुरू केला आहे? तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने केलेला आहे. नेक्स्ट, देशातील पहिली रोबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर नागपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाही
भारतातील FDI किती अब्ज डॉलरवर आला आहे? तर 10.9 एवढ्या. नेक्स्ट, चिली ओपन 2025 टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर रिथविक बोलीवल्ली आणि निकोलस बॅरिएंटोस यांच्या. नेक्स्ट, फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 द्वारा आयकॉन ऑफ एक्सल्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? तर जय शहा यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात महागडे चलन कोणत्या देशाचे ठरले आहे? तर कुवेती दिनार या देशाचे ठरलेले आहे. नेक्स्ट, एका कुवेती दिनारचे भारतीय रुपयात मूल्य अंदाजे किती रुपये इतके आहे? तर 275 रुपये इतके आहे. नेक्स्ट, उरुग्वे देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात झाली आहे? तर येमांडू ऑरसी यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची 7वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, दुबई ओपन ATP 500 टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर स्टेफानोस तसिपास यांनी. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेले तंगानिका सरोवर कोणत्या खंडात आहे? तर आफ्रिका या खंडामध्ये आहे. नेक्स्ट, दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कोठे होणार आहे? तर नवी दिल्ली येथे होणार आहे. नेक्स्ट, ICC वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे? तर रोहित शर्मा यांनी केलेला आहे. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या राज्याने मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना लॉन्च केली आहे? तर उत्तराखंडने लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे? तर 2 एप्रिलपासून. नेक्स्ट, कोणत्या देशाचा क्रिकेटपटू स्टीव्ही स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट, शरद कमल याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे? तर टेबल टेनिसमधून. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा पूर्ण करणारा केन विलियम्स कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे? तर न्यूझीलंडचा ठरलेला आहे. नेक्स्ट, भारताच्या विधी सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अंजू राठी राणा यांची झालेली आहे. नेक्स्ट, प्रित्झेकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर लिऊ जियाकुन यांना करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर सीमा पाटील यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर बुर्किना फासो हा देश प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर 14व्या. नेक्स्ट, देशात महिला स्टार्टअपमध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. नेक्स्ट, जागतिक शाश्वत शिखर संमेलन 2025चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने. नेक्स्ट, ICC चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? तर आपल्या भारताने पटकावलेले आहे. नेक्स्ट, ICC चॅम्पियनशिप 2025चा उपविजेता देश कोणता? तर न्यूझीलंड आहे. नेक्स्ट, ICC चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर रोहित शर्मा यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, ICC चॅम्पियनशिप स्पर्धेत मालिकावरीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर सचिन रवींद्र यांना. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक 3 वेळा पटकावणारा देश कोणता? तर आपला भारत देश आहे. नेक्स्ट, विराट कोहली हा 5 ते 50 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला? तर दुसरा ठरलेला आहे. नेक्स्ट, आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आपल्या भारताने पटकावलेले आहे. नेक्स्ट, आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कोठे आयोजित करण्यात आली होती? तर इराणमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली? तर मध्य प्रदेशने दिलेली आहे. नेक्स्ट, मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे? तर 58वे ठरलेले आहे. नेक्स्ट, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर
कुमुद शर्मा यांची झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर आग्रा या ठिकाणी. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26मध्ये कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली? तर संगमेश्वर येथे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025-26मध्ये कोणत्या राज्यातील पानिपत येथे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर हरियाणा येथे करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, बॅरिस्टर शेषेराव वानखेडे यांच्यानंतर कोणी महाराष्ट्राचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला? तर अजित पवार यांनी केलेला आहे. नेक्स्ट, आयफा अवॉर्ड 2025 सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? तर लापता लेडीज या चित्रपटाला. नेक्स्ट, आयफा अवॉर्ड 2025 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर कार्तिक आर्यन यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 5वा. नेक्स्ट, जगात सर्वात प्रदूषित देशामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर चाड हा देश प्रथम क्रमांकावर आहे. नेक्स्ट, जगातील सर्व देशाच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती? तर दिल्ली ही आहे. नेक्स्ट, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशात सर्वोच्च सन्मान जाहीर झाला? तर मॉरिशस या. नेक्स्ट, सिप्रीच्या अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो? तर रशियाकडून करतो. नेक्स्ट, भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनल्या आहेत? तर रोशनी नाडर या बनलेल्या आहेत. नेक्स्ट, रामस्थळ अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर जयश्री वेंकटेशन या ठरलेल्या आहेत. नेक्स्ट, फेब्रुवारी महिन्यातील ICCचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी पटकावला होता आहे? तर शुभमन गिल यांनी पटकावलेला आहे. नेक्स्ट, नुकत्याच झालेल्या ICC चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत गोल्डन ब्लॉनचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मैट हेनरी यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, ITT खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? तर सुमन चक्रवर्ती यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला हिंदी साहित्य अकादमीकडून सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे? तर ट्रस्ट पर्दी यांना. नेक्स्ट, नुकतेच नागरिका कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण बनले आहेत? तर सायना नेहवाल या बनलेल्या आहेत. नेक्स्ट, 12वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर किर्गिस्तान या करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, विश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान कोणाला मिळाला आहे? तर डॉक्टर अरुणा ढेरे यांना मिळालेला आहे. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ अक्षर वापरण्याचा निर्णय घेतला आहे? तर तामिळनाडूने घेतलेला आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? तर पानिपत या ठिकाणी. नेक्स्ट, भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्सचे आयोजन करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली येथे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या विमानतळाला एअरोड्रोम परवाना मिळाला आहे? तर अमरावतीला. नेक्स्ट, नुकतेच मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आल्या आहेत? तर त्रिपुरा येथे. नेक्स्ट, IPL 2025साठी दिल्ली संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात झाली आहे? तर अक्षर पटेल यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, रोहित शर्मा ICCच्या तिन्ही प्रकारातील स्पर्धकामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितवा क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे? तर 2ऱ्या क्रमांकाचा ठरलेला आहे. नेक्स्ट, वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कुठे होणार आहे? तर शिर्डी येथे होणार आहे. नेक्स्ट, भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली आहे? तर वृंदा राठी येथे यांची. नेक्स्ट, पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितवा क्रमांकावर आहे? तर 2ऱ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट, देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळाला आहे? तर इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला मिळालेला आहे. नेक्स्ट, श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर एकनाथ शिंदे यांना करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, हॉकी इंडियाने 2024चा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित केले आहे? तर हरमप्रीत सिंग यांना करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, हॉकी इंडियाने 2024 वर्षाचा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला दिला आहे? तर सविता पुनिया यांना दिलेला आहे. नेक्स्ट, महिला प्रीमियर लीग
WPL 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर मुंबई इंडियन्सने पटकावलेले आहे. नेक्स्ट, महिला प्रीमियर लीग WPL 2025 स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे? तर दिल्ली कॅपिटल्स यांनी पटकावलेले आहे. कॅपिटल्स यांनी. नेक्स्ट, महिला प्रीमियर लीग WPLमध्ये 1000 धावा करणारी कोण पहिली क्रिकेटपटू ठरली आहे? तर नताली स्कीवर बंट या ठरलेल्या आहेत. नेक्स्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे? तर मराठे पाडा भिवंडी येथे उभारण्यात आलेले आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या विधानसभेत OBC समुदायाला विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण आणि नोकरीमध्ये 42% आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर तेलंगणा. नेक्स्ट, जागतिक नेतृत्व आणि शांतीसाठी गोल्ड मर्करी अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर दलाई लामा यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या 2 देशात बोंगोसागर 2025 नौसेना अभ्यास पार पडला आहे? तर भारत आणि बांगलादेशमध्ये पडलेला आहे. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेल्या प्रसिद्ध ज्वालामुखी फुयोगो कोठे आहे? त्यांचा नुकताच स्फोट झाला आहे. तर ग्वाटेमाला येथे झालेला आहे. मुंबई इंडियन्स या संघांचा नवीन कर्णधार कोण बनला आहे? तर सूर्यकुमार यादव बनलेले आहे. नेक्स्ट, जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटवर बंदी घातली आहे? तर अर्चना जाधव यांच्यावर. नेक्स्ट, भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान 5 मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे? तर जपान याच्या. नेक्स्ट, पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे? तर पुणे या ठिकाणी होत आहे. नेक्स्ट, सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे? तर प्रयागराज येथे केली जाणार आहे. नेक्स्ट, आसियान गटाची दहशतवादी विरोधातील 14वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर राम सुतार यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, ICC T20 अष्टपैलू क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? तर हार्दिक पांड्या हे अव्वल स्थानावर आहेत. नेक्स्ट, भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे? तर मालदीव या. नेक्स्ट, राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कोठे सुरू होत आहे? तर ग्रेटर नोएडा येथे सुरू होत आहे. नेक्स्ट, स्टुअर्ट यंग कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर त्रिनिदाद आणि टोबॅगो या. नेक्स्ट, राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? तर तेलंगणा या राज्याने लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट, कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला UK सरकारद्वारे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर चिरंजीवी या. नेक्स्ट, नुकतेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट, 57व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर ओडिसा येथे आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट, ओडिसा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? तर न्या हरीश टंडन यांची. नेक्स्ट, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अण्णा बनसोडे यांची. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. नेक्स्ट, जागतिक आनंद अहवाल 2025मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 118व्या. नेक्स्ट, जागतिक आनंद अहवाल 2025मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर फिनलंड हा देश. नेक्स्ट, सरा जाफरानी जेंजर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर ट्युनिशिया या. नेक्स्ट, कबड्डी वर्ल्ड कप 2025 पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आपल्या भारताने पटकावलेले आहे. नेक्स्ट, टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून निवड केली आहे? तर विकी कौशल्य यांची. नेक्स्ट, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर केरळ. नेक्स्ट, भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर अजय शेठ यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्या अरुण मिश्रा यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहे? तर 23 पदके जिंकलेली आहे. नेक्स्ट,
10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर नागपूर येथे करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले कोणते उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे? तर ट्युलिप उद्यान खुले होणार आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विजय वडेट्टीवार यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राहुल पांडे यांची. नेक्स्ट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर संजय कुमार मिश्रा यांची झालेली आहे. नेक्स्ट, 3.5 लाख कोटी रुपयाच्या उत्पन्नासह कोण सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत? तर रोशनी नाडर या बनलेल्या आहेत. नेक्स्ट, कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँकचा 9वा सदस्य होणार आहे? तर इंडोनेशिया. नेक्स्ट, कोणत्या राज्यात त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कोणत्या देवस्थानाला अवर्ग त्रिक्षेत्राचा दर्जा दिला आहे? तर त्र्यंबकेश्वर या. नेक्स्ट, आशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर जॉर्डनिया. नेक्स्ट, खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकावले आहे? तर 5वे. पदके किती? तर 43. नेक्स्ट, खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर हरियाणाने 104. नेक्स्ट, इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकांकडे वैध कागदपत्रे नसल्याने किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे? तर 7 वर्ष. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या मंत्रालयाने बालपण की कविता उपक्रम सुरू केली आहे? तर शिक्षण मंत्रालयाने केलेली आहे. नेक्स्ट, 66वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025चा विजेता कोण ठरला आहे? तर वेताळ शेळके हे ठरलेले आहेत. नेक्स्ट, 66वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025चा उपविजेता कोण ठरला आहे? तर पृथ्वीराज पाटील हे ठरलेले आहेत. नेक्स्ट, नुकतेच कोणत्या देशात 7.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यात 1700पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला? तर म्यानमारमध्ये झालेला आहे. नेक्स्ट, एबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मसाकी काशीवारा यांना करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.